असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, अजून काही मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय. तर ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं. माझ्यावर विश्वास ठेवा, येत्या काही वर्षात भारतातला सर्वात श्रीमंत व्यावसायिक हा शेतकरी असेल. फक्त माझ्या शेतकरी बांधवांनी जरा पेशन्स ठेवायचे, कारण जग सगळ्या बाजूनी ग्लोबलाइज होईल आणि उभं राहील. पण त्या मातीतनं जे हिरवं उगवून येतं ना, ते खाल्ल्याशिवाय त्या ग्लोबलायझेशनचं पोट भरणार नाहीये. यांच्यावर दबाव आहे, म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडून सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 तर फीट झाले गेलं. पण तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचा नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहते, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला. कशाला शेती टिकत? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश. बरं, काही औषधं इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुशीत वेळ राहते पहा कधी बी. मग आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. तिसरं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला. त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. चौथं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं, आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण, शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं.
राजाची गजोडी माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना